हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर आजचा आपला टॉपिक आहे स्त्रियांनी नेहमी आनंदी आणि पॉझिटिव्ह कसं राहायचं। पण त्याआधी आता ज्या मी क्लिप्स ॲड करणार आहे त्याचा या टॉपिकची खरं तर काही संबंध नाही आहे, पण समोर बसून जर मी तुम्हाला हे सगळे पॉइंट्स किंवा याबद्दल सांगितलं असतं तर तुम्हाला ते बोर किंवा कंटाळवाणं वाटलं असतं। म्हणून मी काही अशा क्लिप्स ॲड करणार आहे आणि जेव्हा मी असे काही पॉइंट्स लिहून ठेवते आणि व्हॉइस ओव्हर करते तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे मी सांगू शकते। जर समोर बसून सांगितलं तर काही पॉइंट्स विसरायला होतात। तर आय होप तुम्ही समजू शकाल। तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता तुम्ही म्हणाल इतकी निगेटिव्हिटी आजूबाजूला असते, इतकी निगेटिव्ह माणसं असतात, कामांचं टेन्शन, स्ट्रेस, घरातलं टेन्शन, या सगळ्यांमध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं। तर त्यासाठीच आज मी तुम्हाला काही 6 टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या डेली रूटीनमध्ये अप्लाय केल्या, तसं वागायला सुरुवात केली तर तुम्हाला आनंदी आणि पॉझिटिव्ह राहण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही। तर सगळ्यात पहिली टिप ती म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टींचा इनटेक करा। म्हणजे काय तर नेहमी चांगल्या गोष्टींकडे फोकस ठेवा। निगेटिव्ह, वाईट, आपल्या मनासारखं नाही घडलं किंवा लॉस झाला, फेल्युअर आलं, याकडे निगेटिव्ह न बघता आपण यातून काय शिकू शकतो, काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला त्यातून मिळालं असेलच ना, तर ती पॉझिटिव्ह किंवा ते पॉझिटिव्ह पॉईंट्स घ्यायचे प्रयत्न करा आणि त्यातून एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली की आपण नवीन नवीन गोष्टीही शिकू शकतो आणि आनंदीही राहू शकतो। एखादी निगेटिव्ह गोष्ट झाली असेल, काही वाईट घटना घडली असेल किंवा आपल्याला कोणी वाईट बोललं असेल तर या सगळ्यांचा आपल्या मनावर किती परिणाम करून घ्यायचा, त्याचा किती विचार करायचा, हे सगळं ना आपल्या मनावर असतं। आपण जर ठरवलं तर यातूनही आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो आणि पॉझिटिव्ह गोष्टी घेऊ शकतो। या ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात त्या तेवढ्यापुरती असतात, तीही एक वेळ असते, कारण कोणतीही वेळ सारखी नसते। एक सिच्युएशन असते, एक वेळ असते, ती बदलते आणि त्यानंतर परिस्थिती आणि आपले विचारही बदलतात। कधी कधी आपल्या स्त्रियांचं स्पेशली काय होतं, अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण मनावर घेतो आणि जेव्हा त्याचा खूप विचार करायला लागतो, खूप डीप आपण जातो, तेव्हा ती छोटी गोष्ट खूप मोठी होऊन जाते आणि मग त्याचं आपल्याला ओझं वाटायला लागतं किंवा खूप निगेटिव्हिटी आपल्या मनात येते। म्हणूनच ती छोटी असतानाच त्याचा तेवढ्यापुरती विचार करा आणि ती गोष्ट सोडून द्या, म्हणजे निगेटिव्हिटी वाढणार नाही आणि आपण दुःखी किंवा स्ट्रेस, टेन्शन या गोष्टी आपल्याला येणार नाही। तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा इनटेक घ्या। त्यानंतर आता दुसऱ्या नंबरची टिप ही खूप सोपी टिप आहे, ती म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणारी जी माणसं किंवा लोकं आहेत त्यांच्यासोबत राहा। आता आपल्या ग्रुपमध्ये ना असा एखादा व्यक्ती असतो, सोसायटीमध्ये अशी एखादी मैत्रीण असते, फ्रेंड सर्कलमध्ये असं कोणीतरी असतं किंवा ऑफिसमध्ये कॉलिग, ग्रुप, नातेवाईक या सगळ्यांमध्ये ना अशा काही व्यक्ती असतात ज्या नेहमी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या असतात, ज्या नेहमी हसत खेळत राहतात, कुणाबद्दल वाईट बोलत नाही किंवा आपलं मत मांडत नाही। आणि तुम्हाला माहिती आहे संगतीचा असर किंवा परिणाम खूप असतो, आपल्याला तो माहीत पडत नाही, पण एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीबरोबर आपण असू, त्याचं निगेटिव्ह बोलणं, वागणं, या सगळ्यांचा इम्पॅक्ट ना आपल्यावर सुद्धा होतो आणि आपण तसेच निगेटिव्ह बोलायला लागतो, निगेटिव्ह विचार करायला लागतो। पण तेच जर आपण एखाद्या पॉझिटिव्ह थिंकिंग असणाऱ्या माणसासोबत वेळ घालवू तर तसेच विचार आपल्याला सुद्धा येतात। म्हणूनच संगतीचा असर म्हणतो ना आपण, ते अगदी खरं आहे। आपले विचारही तसेच व्हायला लागतील, म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांसोबत राहा, कारण अशा व्यक्तींना स्वतःही पॉझिटिव्ह राहतात आणि दुसऱ्यांनाही पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्य म्हणजे अशा व्यक्ती खूप जणांच्या फेवरेट असतात। म्हणून तुम्हालाही फेवरेट बनायचं असेल, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचं असेल तर नेहमी पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा। आता दुसऱ्या नंबरचा पॉईंट किती सोपा होता ना, म्हणूनच तिसऱ्या नंबरचा पॉईंट खूप कठीण आहे, तो म्हणजे निगेटिव्ह माणसांपासून दूर राहा। तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे, म्हणूनच मी याला खूप कठीण म्हटले। ॲक्च्युली सगळीकडेच निगेटिव्ह माणसं असतात, आपल्या घरी, शेजारी, आपल्या मित्रमंडळींपैकी, आपल्या ऑफिसमध्ये, अगदी रस्त्याने जाणारी सुद्धा माणसं आपल्याला जज करतात आणि त्यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसतो। पण त्यांचं मत तुम्ही किती मनावर घ्यायचं, त्यांचा किती विचार करायचा, हे सगळं तुमचं मत असायला हवं।
त्यांचा इम्पॅक्ट आपल्या मनावर किंवा आपल्या विचारामुळे पडू द्यायचा नाही. बरेचदा काय होतं, आपली इच्छा नसताना, मन नसताना सुद्धा अशा लोकांबरोबर आपल्याला राहावं लागतं. पण तुमचं जर मत ठाम असेल तर अशी ही निगेटिव्ह लोकं काहीच करू शकत नाही. कारण बरेचदा अशी निगेटिव्ह व्यक्ती किंवा निगेटिव्ह लोकं आपल्या घरीसुद्धा असतात. तर आता त्यांना या लोकांपासून कसं दूर राहायचं, तर याच्यासाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे इग्नोर करायचं. इग्नोर करण्याशिवाय आपण दुसरं काहीच करू शकत नाही. कारण त्या व्यक्तीशी आपल्याला बरेचदा कामही पडतं आणि आपल्याला त्यांच्यासोबतच राहावं लागतं. आपल्या ऑफिस ग्रुपमध्ये किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये अशी एखादी व्यक्ती असते आणि अशा व्यक्तींना खूप जास्त बोलायची सवय असते. म्हणून आपण उत्तर न देता किंवा जास्त न बोलता फक्त ऐकायचं आणि आपल्याला त्या व्यक्तीच्या बोलण्यातूनही काय घ्यायचं आहे आपण फक्त तेवढंच घ्यायचं. जर आपण सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घेत राहिलो, सगळं निगेटिव्ह ऐकत राहिलो, तर जसं मी बोलले की त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरही येतो. म्हणून आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढंच घ्या आणि त्या व्यक्तीला इग्नोर करा. अशा व्यक्तीशी जेव्हा आपण कमी बोलू किंवा उत्तराला उत्तर देऊ तर समोरची व्यक्तीसुद्धा समजून जाते आणि आपण दूर राहण्याच्या आधी अशा व्यक्तीच आपल्यापासून दूर राहतात. म्हणून हा एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आता चौथा नंबरचा आणि खूप मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे सेल्फ टॉक. हा पॉईंट ना आपण बरेचदा विसरतो. आपण लोकांशी बोलण्यात, फोनवर बोलण्यात, टी व्ही बघण्यात इतकं बिझी असतो ना की स्वतःशी बोलायला आपल्याला वेळच नसतो. खरं तर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. फक्त आनंदी आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठीच नाही, बऱ्याचशा गोष्टींसाठी हा खूप फायदेशीरही आहे. स्वतःशीच संवाद कधीकधी इतका उपयोगी ठरतो. आपल्यापेक्षा ना आपल्याला कोणीच चांगलं ओळखू शकत नाही. आपलं चांगलं काय, आपलं वाईट काय, सगळं आपल्याला अगदी खरं माहिती असतं. जेव्हा आपण दुसऱ्यांना आपलं म्हणणं ओरडून सांगतो की मी वाईट नाही आहे, मी असं नाही केलं किंवा मी चुकीची नाही आहे, पण आपल्या मनाला माहिती असतं. म्हणूनच दुसऱ्यांना ओरडून सांगण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःशी बोला, एक वेळ द्या, मेडिटेशन करा, थोडा योगा करा, एक्सरसाइज करा, स्वतःसाठी वेळ द्या. म्हणजेच कधीकधी स्वतःशी बोला. कधीकधी निवांत जेव्हा 10 मिनटं जरी आपण स्वतःशी बोलतो, आपल्याला काय करायचं आहे, आपण आयुष्यात काय करतो आहे, आपली काय इच्छा आहे, या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचं आहे आणि त्यातूनच आपल्याला नवीन ऑप्शन मिळतील, नवीन काही करण्याची इच्छा जागृत होईल. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पॉझिटिव्ह आहेत ना, तुम्ही जर करत नसाल तर नक्की एकदा करून बघा. तुमच्या मनाला विचारा, तुम्ही आत्ता जे करताय ते सॅटिस्फॅक्टरी आहे का, किंवा आणखी तुम्हाला काही आयुष्यात करायचं आहे का, हे तुम्हाला सगळं तुम्हीच सांगू शकता. म्हणून दुसऱ्यांकडे जास्त अपेक्षा न ठेवता किंवा दुसऱ्यांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे, आपल्याला काय हवं आहे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो, म्हणून प्रत्येकाच्या इच्छा, प्रत्येकाचे विचारही वेगवेगळे असतात. आपले स्वतःचे विचार इम्प्रूव्ह करायचे असतील तर स्वतःशी बोलणे खूप बेस्ट आहे. कारण जेव्हा आपण स्वतःशीच बोलत असतो ना, तेव्हा आपल्याला कोणी जज करत नाही. कारण एखाद्या समोरच्या व्यक्तीशी आपण जेव्हा बोलतो, आपलं म्हणणं मांडतो, तेव्हा समोरचा व्यक्ती कितीही जवळचा असू दे, तो आपल्याला जज करत असतो. म्हणूनच काही वाईट केलं असेल तर आपलं मन आपल्याला खातं आणि काही चांगलं केलं असेल तर आपल्यापेक्षा आपल्याला स्वतःला कोणी शाबासकीसुद्धा देत नाही. म्हणून सेल्फ टॉक तुम्ही नक्की करा, यातून तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मिळेल. त्यानंतर 5व्या नंबरचा पॉईंट आहे बिझी राहा. आपल्या स्त्रियांचं काय होतं, घर म्हणजे आपलं विश्व, घर म्हणजे आपलं जग आणि घरातले फॅमिली मेंबर्स यांच्याच अवतीभोवती आपलं सगळं आयुष्य जातं. पण बिझी राहणं म्हणजे नुसतं या घरातल्याच कामांमध्ये बिझी राहणं हे मी म्हणत नाही आहे. बिझी राहणं म्हणजे या कामातूनही थोडासा वेगळा वेळ स्वतःसाठी काढणं, आपल्याला जे करायचं आहे, आपली काही इच्छा असेल, एखादा नवीन कोर्स शिका, त्याची तुम्हाला आयुष्यात गरज पडेलच असं नाही, पण एक तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल, नवीन मित्रमैत्रिणी बनवायचे असतील तर आपण एखादा छोटासा कोर्स करू शकतो, एखादा ग्रुप जॉईन करू शकतो, किंवा तुमची काही हॉबी असेल तर तीसुद्धा आता तुम्ही करू शकता. जेव्हा अशा गोष्टींमध्ये आपण बिझी राहतो ना, आपल्या डोक्यात वेगळे विचार येत नाही किंवा सरळ म्हटलं तर फालतू विचार येत नाही. जेव्हा खूप विचार असतात किंवा आपण रिकामे बसलेलो असतो तेव्हा असे विचार आपल्याला सतवतात आणि त्यामुळेच मग निगेटिव्हिटी किंवा आपण आनंदी राहत नाही. म्हणून स्वतःला बिझी ठेवणं खूप बेस्ट आहे. जेव्हा आपण बिझी राहतो आपल्याकडे ही निगेटिव्हिटी येत नाही, कारण या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नसतो. जेव्हा डोकं रिकामं असतं तेव्हाच विचार येतात आणि तेव्हाच निगेटिव्हिटीसुद्धा येते. म्हणूनच बिझी राहा
खुश राहा, काहीतरी नवीन गोष्ट शिका. बघा त्या छोट्याशा गोष्टीतूनही तुम्हाला किती सारा आनंद मिळेल. आता सगळ्यात शेवटचा पॉईंट सांगते, ते म्हणजे थोडं घराबाहेर पडा. आपण स्त्रिया, जसं मी बोलले की दिवसभर घरात असतो, काही महिने होऊन जातात, वर्ष जातं, पण आपण घराबाहेर पडत नाही. आता घराबाहेर पडणं म्हणजे भाजी आणायला, किराणा आणायला जाणं हे मी म्हणत नाही आहे. तर कुठे बाहेर फिरायला जा, थोडं मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा, थोडं आउटिंगला जा, थोडं टूरला जा. हे आपण सगळं कशासाठी करतो, तर आपलं माइंड फ्रेश करण्यासाठी. जेव्हा आपण असं फेरफटका मारून येतो, फिरायला जातो, नवीन आठवणी, नवीन मेमरीज तयार होतात आणि आपल्याला आपल्या या रोजच्या कामांमधून एक ब्रेक मिळतो. आणि हा ब्रेक ना सगळ्याच स्त्रियांना हवासा असतो, मग ती वर्किंग वुमन असू देत किंवा हाऊसवाईफ असू देत. कारण तीच कामं करून त्याच लोकांबरोबर तेच वातावरण, कधीकधी निगेटिव्हिटी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम इतका जास्त होतो की थोडंसं घराबाहेर पडणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. खूप लांब फिरायला जा असं मी म्हणत नाही आहे. 1 दिवसाची टूर करा किंवा मैत्रिणींबरोबर काही तास बाहेर घालवा, तो सुद्धा एक एनर्जी बूस्टर असतो आपल्या या सगळ्या घरातील कामांसाठी. आणि सगळ्यात शेवटचं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमधला फरक. बरेचदा काय होतं, आपल्याला बरेच जण सांगतात की पॉझिटिव्ह राहत जा, पण नेहमी पॉझिटिव्ह किंवा कसं पॉझिटिव्ह राहायचं हे कोणीच सांगत नाही. तर खरं सांगू, फक्त आपल्याला ना एका गोष्टीवर काम करायचं आहे. बरेचदा काय होतं, पॉझिटिव्ह म्हणजे काय, आपल्या मनासारखं जेव्हा होतं तेव्हा ते पॉझिटिव्ह, आणि आपल्या मनासारखं जेव्हा होत नाही तेव्हा ते निगेटिव्ह असा आपण विचार करतो. आणि तो विचार ना ऑटोमॅटिक येतो, त्यात काही वाईट नाही आहे, पण तो विचार आपण थोडासा बदलायला हवा. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून सगळ्यात आधी तर आपल्या मनासारखं नाही झालं म्हणजे ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नाही आहे असा विचार करू नका. हा विचार पहिले बंद करा, म्हणजे तुम्ही खुश, पॉझिटिव्ह, आनंदी आणि सगळं करू शकाल. आणि या सगळ्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या, ह्या काही एका दिवसात घडणार नाही आहे किंवा एकाच दिवसात या सगळ्यावर काम तुम्ही करू शकणार नाही आहे. म्हणून स्वतःला वेळ देऊन या सगळ्या गोष्टींना आपल्या डेली रुटीनमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अगदी रोजच्या रोज तुम्ही आनंदी आणि पॉझिटिव्ह राहाल. तर हे 6 पॉईंट्स नक्की लक्षात ठेवा. कसे वाटले ते सुद्धा सांगा. आणि यामध्ये तुम्हाला आणखी काही ॲड करायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मला ते वाचायला नक्की आवडेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. चला मग आपण उद्या भेटूया. तोपर्यंत बाय.